एक आनंदाची बातमी आहे, कारण ॲक्सिओम 4 अंतराळ मोहिमेसाठी अवघी काही मिनिटे शिल्लक आहेत. तब्बल 41 वर्षांनी भारतीय गगनवीरांचं उड्डाण होणार आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे मोहिमेचे कॅप्टन आहेत. शुभांशु शुक्ला ISSला भेट देणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला ॲक्सिओम 4 मोहिमेअंतर्गत 3 अंतराळवीरांसह अवकाशामध्ये उड्डाण करणार आहेत. तब्बल 41 वर्षांनी भारतीय गगनवीरांचं उड्डाण आहे. या मोहिमेचं सारथ्य ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांकडे आहे. राकेश शर्मा यांच्या 1984च्या सोव्हिएत सोयुझवरील मोहिमेनंतर शुभांशु शुक्ला ISSला भेट देणारे पहिले भारतीय आणि अवकाशात जाणारे दुसरे भारतीय ठरतील. नासा आणि इस्रोच्या सहकार्यानं ॲक्सिओम 4 मोहीम होतीये. भारताच्या गगनयान मोहिमेसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातोय. तर अवघ्या काही मिनिटांमध्येच ही मोहीम लॉन्च होणार आहे आणि या मोहिमेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. भारतासाठी हा एक गौरवाचा आणि असा ऐतिहासिक क्षण आहे आणि या मोहिमेचा भारताला मोठा फायदा होणार आहे. भारताला अंतराळ संशोधनात आपली क्षमता वाढवण्याची आणि जागतिक स्तरावर आपली उपस्थिती निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या मोहिमेकडे आता संपूर्ण देशाचंच लक्ष लागलेलं आहे. तर हे जे मिशन आहे, मोहीम आहे, ती भारतासोबतच हंगेरी आणि पोलंड या देशांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर या मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत आणि यामध्ये 31 देशांमधील वैज्ञानिक आणि संस्थांचा समावेश आहे. भारत आणि नासाच्या संयुक्त सहयोगामुळे 12 प्रयोग होणार आहेत आणि यामध्ये 7 भारतीय आणि 5 अमेरिकन संशोधन प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या मोहिमेकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. अवघ्या काही क्षणातच या मोहिमेचं लॉन्च होणार आहे, मोहीम सुरू होणार आहे. तर 1984 साली राकेश शर्मा हे अंतराळामध्ये गेलेले होते आणि आता 2025 साली भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये जाणार आहेत. अंतराळामध्ये जाणारे ते दुसरे भारतीय ठरणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. किस तरीके का, ये तो एक गौरव का क्षण है सबके लिए, हमारे लिए भी है और लोगों के लिए है जो जगह जगह पोस्टर लगा रहे हैं. सभी को खुशी हो रही है कि हमारे देश का इस त्रिवेणी नगर का एक बच्चा इतनी ऊंची उड़ान भरने जा रहा है. तो इसीलिए सब जगह जगह पोस्टर लगाए गए हैं. हमारे दरवाजे पर भी सब सजाया गया है खूब अच्छे से. जितनी दुआएं, जितना आशीर्वाद हमारे पास है, सब तुमको दे रहे हैं इस समय. हम आप इसको लेके तुम जाओ. तर भारतासाठी ही संधी अत्यंत खास आहे, कारण बऱ्याच अवधीनंतर म्हणजे जवळपास 41 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळामध्ये प्रस्थान करणार आहे. या मिशनमध्ये भारतीय वंशाचे इस्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना होतील. हा भारतासाठी एक माइलस्टोन ठरणार आहे आणि याच मोहिमेकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. ॲक्सिओम 4 हे मिशन भारतासाठी गर्वाचा क्षण आहे. यामुळे देशाला अनेक फायदे मिळू शकणार आहेत. या मिशनमुळे भारताला अंतराळ संशोधनामध्ये आपली क्षमता वाढवण्याची आणि जगातील स्तरावर आपली उपस्थिती निर्माण करण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे. ॲक्सिओम 4 मोहीम केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाहीये, तर ती भारताची जागतिक प्रतिष्ठा, तांत्रिक क्षमता आणि आर्थिक शक्यतांना नव्या उंचीवर नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे. तर या मोहिमेमध्ये भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय. 1984 नंतर पहिल्यांदाच एक भारतीय अंतराळवीर या मिशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये जाणार आहे, स्थानकामध्ये जाणार आहे आणि या मोहिमेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. अवघ्या काही मिनिटांमध्येच ही मोहीम सुरू होणार आहे, मोहिमेचं लॉन्चिंग होणार आहे. तर जवळ एकूण 4 अंतराळवीर या मोहिमेमध्ये आहेत आणि यामधील महत्त्वाचे म्हणजे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन आहेत आणि एकूण 4 अंतराळवीर अवकाशामध्ये झेपावणार आहेत. त्यामुळे भारताच्या गगनयान मोहिमेसाठी देखील ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे भारताचं एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि त्यामुळे हा भारतासाठी एक
ऐतिहासिक असा क्षण आहे आणि या क्षणाकडेच सर्व भारतीयांच्या नजरा लागलेल्या आहेत। तर या मोहिमेअंतर्गत जवळपास अंतराळामध्ये 60 वैज्ञानिक अभ्यास आणि प्रक्रिया केल्या जाणार आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे जगातील 31 देशांनी या गोष्टी सुचवलेल्या आहेत आणि यामध्ये अमेरिका, भारत, पोलंड, हंगेरी, सौदी अरेबिया, ब्राझील, नायजेरिया, UAE आणि युरोपातल्या देशांचाही समावेश आहे। अवकाश मोहिमेला एक जागतिक महत्त्व आहे, त्यामुळेच आणि यामध्येच लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच पृथ्वीच्या खालच्या कक्षेमधल्या मायक्रोग्रॅव्हिटीचा अभ्यास करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे आणि हेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघ्या काही मिनिटांमध्ये हे 4 अंतराळवीर अवकाशामध्ये झेपावणार आहेत। तर या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आहेत। 14 दिवस शुभांशु शुक्ला हे या अंतराळामध्ये राहणार आहेत। शुभांशु शुक्ला ISSला भेट देणारे पहिले भारतीय असणार आहेत। 41 वर्षांनी भारतीय गगनवीरांचं हे उड्डाण होतंय, त्यामुळे या मोहिमेकडे सगळ्याच भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे आणि हा क्षण भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे। जवळपास महिनाभर हे 4ही अंतराळवीर क्वारंटाईन होते। एखादा जेव्हा अंतराळवीर अंतराळ मोहिमेसाठी जाणार असतो तेव्हा त्या अंतराळवीरांना क्वारंटाईन केलं जातं। 25 मे पासून या 4ही अंतराळवीरांना क्वारंटाईन ठेवलेलं होतं। या अंतराळ मोहिमेमध्ये कोणतेही अडचणी येऊ नये, या अंतराळवीरांना कोणताही आजार होऊ नये किंवा काही अडचणी येऊ नये यासाठी त्यांना क्वारंटाईन ठेवलेलं होतं आणि आता अखेर या मोहिमेला सुरुवात होतीये। जवळपास 6 वेळा ही मोहीम पुढे ढकलण्यात आलेली होती, विविध कारणांमुळे ही मोहीम पुढे ढकलली गेलेली होती आणि अखेर आता या मोहिमेला मुहूर्त मिळालेला आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्येच ही मोहीम सुरू होणार आहे आणि आपण या अंतराळवीरांच्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर, नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहतोय, त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटलेले आहेत। आज आपला मुलगा अंतराळामध्ये झेप घेणार आहे। आज शुभांशु शुक्ला हे या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन आहेत, त्यामुळे सर्व भारतीयांसाठी ही एक आनंदाची बाब आहे आणि भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे। तब्बल 41 वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळामध्ये जाणार आहे। 1984 साली राकेश शर्मा हे अंतराळामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर आज 2025 साली शुभांशु शुक्ला हे या अंतराळामध्ये जाणार आहेत आणि या मोहिमेनंतर राकेश शर्मा यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली होती की आज आपण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो। जवळपास 41 वर्ष आपण या क्षणाची वाट पाहत होतो आणि अखेर 2025 मध्ये हा क्षण आलेला आहे। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये जाणार आहेत आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणार आहेत। ते पहिले भारतीय ठरणार आहेत। आपण बघतोय आता ही मोहीम लॉन्च झालेली आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या टीव्हीवर पाहू शकताय। भारताचे शुभांशु शुक्ला हे 4 अंतराळवीरांसह अवकाशामध्ये झेपावलेले आहेत। तर ॲक्सिओम 4 मोहीम ही भारतासोबतच इतरही 3 देशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि हे जे मिशन आहे ते आता लॉन्च झालेलं आहे। फ्लोरिडा मधील अंतराळ स्थानकामधून हे प्रक्षेपण होते आणि तीच लाईव्ह दृश्य आपण सध्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो। तर हा आनंद आपण या भारतीयांच्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपण हा आनंद पाहतोय। या मोहिमेची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात होती आणि अखेर ही मोहीम आता यशस्वीपणे प्रक्षेपण या मोहिमेचं झालेलं आहे, मिशनचं प्रक्षेपण झालेलं आहे। फ्लोरिडामधील केनेडी अंतराळ स्थानकामधून हे प्रक्षेपण झालेलं आहे आणि हीच लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहत होतो। इस्रो आणि नासानं मिळून हे ॲक्सिओम 4 मिशन हाती घेतलेलं होतं आणि या मिशनची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर ॲक्सिओम 4 हे अंतराळामध्ये झेपावलेलं आहे आणि तीच लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। यामधून 4 अंतराळवीर हे अवकाशामध्ये झेपावलेले आहेत। तर या मिशनचा फायदा भारत, पोलंड आणि हंगेरी या 3 देशांना होणार आहे। त्यांच्या अंतराळ कार्यक्रमासाठी हे मिशन अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जातंय। तर शुभांशु शुक्ला हे या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन आहेत आणि शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आहेत, त्यामुळे या मोहिमेकडे सर्व भारतीयांच्या नजरा लागलेल्या होत्या। तर जवळपास 6 वेळा हे मिशन पुढे ढकलण्यात आलेलं होतं, त्यामुळे सर्वच भारतीय हे मिशन पाहण्यासाठी आतुरलेले होते आणि अखेर हे मिशन सर्व भारतीयांनी पाहिलेलं आहे। ॲक्सिओम 4 हे अंतराळामध्ये झेपावलेलं आहे।
आहे. तर शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत. अमेरिकेचे नासा आणि भारताची इस्रो या जगातील 2 आघाडीच्या अंतराळ संस्थांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झालेली होती. आणि अखेर आता हे ॲक्सिओम 4 अंतराळामध्ये झेपावलेलं आहे. त्यामुळे या मोहिमेकडे सर्वच जगाचं लक्ष लागलेलं आहे, कारण ही मोहीम अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते. लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच पृथ्वीच्या खालच्या कक्षेमधल्या मायक्रोग्रॅव्हिटीचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आलेली होती. आणि आता पुढचे 12 दिवस जे आहेत, 12 ते 14 दिवस जे आहेत, हे 4ही अंतराळवीर या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये असणार आहेत आणि विविध प्रयोग केले जाणार आहेत. तर आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. काही वेळापूर्वीच हे ॲक्सिओम 4 अंतराळामध्ये झेपावलेलं आहे. तर भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतासोबतच हंगेरीसाठी आणि पोलंडसाठी देखील हा तितकाच महत्त्वाचा क्षण मानला जातोय. तर या मिशन दरम्यान अंतराळ स्टेशनवर 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत. यामध्ये 31 देशांमधील वैज्ञानिक आणि संस्थांचा समावेश करण्यात आलेला आहे. जवळपास भारत आणि नासाच्या संयुक्त सहयोगामुळे 12 प्रयोग यामध्ये केले जाणार आहेत. आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ अजय लेले जोडले गेलेले आहेत. अजय सर, तुमचं स्वागत आहे झी 24 तासमध्ये. या क्षणाची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत होते, कारण जवळपास 41 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर आज अवकाशामध्ये झेपावलेला आहे आणि ही मोहीम देखील तितकीच भारतासाठी महत्त्वाची आहे. डेफिनेटली अगर आपण या मोहिमेकडे पाहिलं तर 5-6 वेळा असं झालं होतं की मोहीम जस्ट टेक ऑफ करणार होती, पण काही प्रॉब्लेम्समुळे मोहिमेला पुढे ढकलावं लागलं. त्याच्यामुळे सगळ्यांच्याच मनात एक साशंकता होती की आज पण टेक ऑफ होईल का नाही. पण आत्ताच आपण पाहिलं की एक सक्सेसफुल टेक ऑफ झालेला आहे. भारताचे हे दुसरे अंतराळवीर आहेत जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जात आहेत. पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाणारे ते भारताचे पहिलेच अंतराळवीर आहेत. जसं तुम्ही सांगत होतात की खूप सारे एक्सपेरिमेंट्स तिथे केले जाणार आहेत. भारताने 7 एक्सपेरिमेंट्स आयडेंटिफाय केले. बेसिकली डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीने त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे. कारण आपल्याला हे बघायचंय की आत्ताच्या वेळेलाच या गोष्टींची आपल्याला महत्व नाहीये. तर आपण एक स्पेस स्टेशन डेव्हलप करणार आहोत, आपण माणसाला मूनवर घेऊन जाणार आहोत. तर तेव्हा खाद्यपदार्थांच्या दृष्टीने संशोधन आता सुरू करायला हवं. म्हणून हे जे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचं संशोधन आहे ते होणार आहे. तसंच मेडिकल संशोधन पण होणार आहे की अंतराळवीरांच्या शरीरावर, सांधेदुखीवरती काय परिणाम होतात वगैरे. तर बरेच सारे एक्सपेरिमेंट्स आहेत की ज्याच्यामुळे भारताच्या येणाऱ्या मोहिमेसाठी आम्हाला खूप चांगली आणि महत्वपूर्ण माहिती मिळेल. अजय सर, अशी देखील माहिती समोर आलेली होती की मधुमेह असणाऱ्या अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवलं जात नाही आणि त्या अनुषंगाने देखील काही प्रयोग केले जाणार आहेत. बिलकुल, ते बेसिकली ग्लुकोजचं टेस्टिंग करणार आहेत. प्रत्येक अंतराळवीराला एक पॅच दिलेला असेल, त्याच्यामुळे 24/7 त्या अंतराळवीराकडे तो पॅच असेलच. त्याच्यावरून कळेल की मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये बेसिकली मधुमेहाच्या दृष्टिकोनातून काय परिणाम होऊ शकतो. दुसरा एक त्याचा एक्सपेरिमेंटचा पार्ट असा आहे की एक तुमचं जे सॅम्पल आहे ते तुम्ही ग्लुकोनचं ते तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहात, एक नॉर्मल ऍटमॉस्फिअर मध्ये तिथे ठेवणार आहे की ज्याला अँबियन्स ऍटमॉस्फिअर म्हणतात. तर हे दोन्ही प्रकारे संशोधन होणार आहे की तुम्हाला नॉर्मल तिथे जसे अंतराळवीर राहतात तेव्हा सुद्धा हे मधुमेहाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं जे संशोधन आहे त्याचा फायदा होतो का तुम्हाला एक रेफ्रिजरेटेड सिस्टीम लागेल अंतराळात, पण एका टिपिकल टेम्परेचरला ही औषधं ठेवावी लागतील. तर हा एक फार महत्वाचा एक्सपेरिमेंट आहे आणि त्याच्यात विशेष असं काही करण्याजोगं नाहीये. जस्ट अंतराळवीरांना तो पॅच घालायचा अंगावरती आणि जेव्हा ते परत येतील तेव्हा सगळा डेटा काढला जाईल आणि त्याच्यावरती पुढचं संशोधन होईल. अजय सर, आणखी एक गोष्ट म्हणजे सायनोबॅक्टेरियाचा देखील या मोहिमेमध्ये अभ्यास केला जाणार आहे. आणि सायनोबॅक्टेरिया म्हणजे नेमकं काय, तर ऑक्सिजन निर्माण करणारा हा एक आहे आणि त्याच्यावर देखील अभ्यास केला जाणार आहे. हा अभ्यास नेमका कशा प्रकारे केला जाईल? सायनोबॅक्टेरियाचा अभ्यास एवढ्यासाठी करणार होता आपण कारण ऑक्सिजन तिथे नसतो. तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पृथ्वीवरून
अंतराळात काही गोष्टी घेऊन जाता तेव्हा त्याला प्रचंड प्रमाणात खर्च येतो. उदाहरणार्थ समजा मला एक ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जायचं आहे तर तुम्हाला अर्धा किलो वजन वरती नेण्यासाठीच $10,000 आसपास खर्च येतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर तिथेच ऑक्सिजन निर्माण करू शकलात तुम्ही, बाकीच्या गोष्टी ज्या ह्युमन सर्व्हायव्हलला इम्पॉर्टंट आहेत त्या करू शकलात तर त्याचा फायदा होईल. त्या अनुषंगाने हे सगळे एक्सपेरिमेंट्स प्लॅन केलेले आहेत. नक्कीच धन्यवाद अजय सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण ऐकलं ही मोहीम आपल्यासाठी का इतकी महत्त्वाची आहे, कारण विविध वैज्ञानिक अभ्यास या मोहिमेअंतर्गत केले जाणार आहेत. तर आपल्यासोबत आणखी एक खगोलशास्त्रज्ञ सुरेश चोपणे हे देखील जोडले गेलेले आहेत. सुरेश सर स्वागत आहे तुमचं झी24 तासमध्ये. सर या मोहिमेकडे सर्व भारतीयांचं लक्ष लागलेलं होतं, कारण विविध प्रयोग या मोहिमेअंतर्गत केले जाणार आहेत. लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच पृथ्वीच्या खालच्या कक्षेमधल्या मायक्रोग्रॅव्हिटीचा देखील या मोहिमेमध्ये अभ्यास केला जाणार आहे. हा ही मोहीम जी आहे जी नासा सोबत आपण टायअप केलेली आहे याचा फार चांगला एक अनुभव आपल्या भारतीय खगोल तंत्रज्ञानासाठी आणि विज्ञानासाठी होणार आहे. एक तर राकेश शर्मा 1984 नंतर हे दुसरे आपले अवकाशयात्री आहेत. एक्झिम 4 या प्रक्षेपणामुळे जाणार आहे वरती. आणि शुभांशु शुक्ला यांचा जो अनुभव राहणार आहे हा अनुभव अतिशय खूप महत्वाचा राहणार आहे भारतीय खगोल वैज्ञानिकांसाठी किंवा खगोल अभ्यासकांसाठी. कारण आपण पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर आता अवकाशात आपण जातोय आणि इतक्या वर्षानंतर गेल्यानंतर पुढचे येणारं जे आपलं अवकाश यान महत्वाचं आहे ते गगनयान आहे. आणि गगनयान अवकाश केंद्रामध्ये जेव्हा आपण आपले लोक जाणार आहेत तेव्हा हा अनुभव जो आहे म्हणजे शून्य ग्रॅव्हिटीमध्ये आरोग्यावर काय काय परिणाम होतो त्याचा, तर त्याचे रेकॉर्ड्स याच्यात ठेवले जाईल. आरोग्यावर या शून्य गुरुत्वाचा काय परिणाम होतो. त्याच्यानंतर आता सजीव जे आहे अवकाशामध्ये तर ते शून्य ग्रॅव्हिटीमध्ये सजीवावर काय परिणाम होतो, ते कसे बिहेव करतात ते सुद्धा पाहता येईल. यापूर्वी पण आपण पाहिलं आहे की अवकाशामध्ये वृक्षारोपण बीजारोपण जर केलं तर ते कसं काय वाढेल याचे पण प्रयोग याच्यापूर्वी पण गेलेले आहेत. तर हा शून्य ग्रॅव्हिटीमध्ये आणि आपल्या पृथ्वीच्या जवळ अवकाशात भ्रमण करताना काय काय अनुभव येऊ शकतात या सर्वांचा एक लेखाजोखा या शुभांशु शुक्ला यांच्या माध्यमातून आपल्या भारतीयांना मिळणार आहे किंवा इस्रोला आपल्याला ही माहिती मिळणार आहे. आणि ही पुढच्या आपल्या गगनयान अवकाश केंद्र जेव्हा आपण प्रक्षेपित करू तेव्हा आपल्याला ही खूप कामी येणार आहे. नक्कीच सर तुम्ही गगनयान मोहिमेसंदर्भात बोललेला होतात. या गगनयान मोहिमेचे शुभांशु शुक्ला हे भाग जरी नसले तरी ते जे या काही 12 दिवसांमध्ये अनुभव घेणार आहे तो अनुभव नक्कीच आपल्या गगनयान मोहिमेसाठी उपयोगी ठरणार आहे. सर आपल्या भारताचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे जे आपण अंतराळ स्थानक बांधण्याचं आपल्यासमोर उद्दिष्ट आहे आणि 2047 पर्यंत आपल्याला चंद्रावर देखील अंतराळवीर पाठवायचे आणि त्यासाठी देखील ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. निश्चितच प्रत्येक ज्या मोहिमा आता म्हणजे इस्रो ज्या मोहिमा करत आहेत किंवा आपण ज्या बाहेरच्या देशांच्या मोहिमेमध्ये सामील होत आहोत तर निश्चितच ह्या सर्वांचा अनुभव आपल्याला पुढच्या सर्व मोहिमामध्ये येणार आहे. आणि भारत पण आता 4 जे इलिट क्लब आहे आपला त्याच्यात चौथ्या नंबर आपण पण आलेलो आहे आणि काही बाबतीत आपण पहिल्या क्रमांकावर पण आलेलो आहे. तर तेव्हा हा अनुभव निश्चितच आपल्यासाठी विशेषतः कामाला येणार आहे किंवा गगनयानमध्ये जे अवकाशयात्री जाणार आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा राहणार आहे. नक्कीच चंद्रावर पण. हो सर नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतो ही ॲक्सिओम 4 ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 2035 पर्यंत भारताला स्वतःचं अंतराळ स्थानक बांधायचंय. सोबतच 2047 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचं भारताचं एक महत्त्वाचं असं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आजची ही जी मोहीम आहे ती मोहीम आणि शुभांशु शुक्ला यांचा अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण भारताची गगनयान मोहीम आहे त्या मोहिमेसाठी हा अनुभव अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे. आणि याच शुभांशु शुक्ला यांच्या अनुभवावरून ही संपूर्ण प्रशिक्षण कशा प्रकारे दिले जाईल हे ठरवलं जाणार आहे. तर आपण हा आनंद पाहिलेला होता शुभांशु शुक्ला यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. आज आपला मुलगा
भारताचं प्रतिनिधित्व करतोय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाणारा पहिला भारतीय ठरण्याचा मान त्यांच्या मुलाला मिळालेला आहे आणि त्याचाच आनंद त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकतोय. तर चारही अंतराळवीर हे अंतराळ स्थानकावर 14 दिवसांपर्यंत 60 प्रयोग करणार आहेत. शुभांशु शुक्ला अंतराळामध्ये 7 प्रयोग करतील आणि ज्याचा उद्देश म्हणजे काय तर भारतात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी शुभांशु शुक्ला हे 7 प्रयोग करणार आहेत. भारताचे 2035 पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक बांधणं आणि 2047 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचं उद्दिष्ट जे आहे ते याच मोहिमेमुळे सोपं होणार आहे. सोबतच ॲक्सियम 4 मधील शुभांशु शुक्ला यांचा अनुभव गगनयान अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि मिशन डिझाईनसाठी अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे आणि हे अभियान भारताला स्वतःचं अंतराळ स्थानक आखण्यास मदत देखील करणार आहे. तर लखनौ येथे 10 ऑक्टोबर 1985 साली शुभांशु शुक्ला यांचा जन्म झाला. जून 2006 मध्ये लढाऊ विंगमध्ये त्यांची नियुक्ती झाली. लढाऊ विमानांमध्ये 2000 तासांहून अधिक उड्डाणं त्यांनी केलेली आहेत. 2024 मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर त्यांची बढती झाली. गगनयान मोहिमेसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आपण शुभांशु शुक्ला यांचा परिचय पाहिलेला होता. ते भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत. अमेरिकेची नासा आणि भारताची इस्रो या जगातील 2 आघाडीच्या अंतराळ संस्थांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झालेली आहे. 1985 साली जन्मलेले शुक्ला हे उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. 2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेमध्ये दाखल झाले आणि त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. भारतीय वायुसेनेमध्ये असणाऱ्या सुखोई 30 MKI, मिग 21S, मिग 21S आणि जॅग्वार हॉक्स डॉनियर्स आणि N-32 यासारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुभांशु शुक्ला यांच्या गाठीशी आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी त्यांना निवडण्यात आलेल्या 4 अंतराळवीरांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजेच शुभांशु शुक्ला. त्यामुळे या मोहिमेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि ॲक्सियम 4 यानं यशस्वीपणे प्रक्षेपण केलेलं आहे.